रोज नाश्त्यासाठी काय बनवणार हा प्रश्न पडतो आणि मग रोजच काय पोहे, उपीट बनवणार ना, कधीतरी क्रिस्पी, टेस्टी असं खावंसं वाटतं. तर मग अशा वेळी ही रेसिपी तुम्ही करून पाहू शकता. तर इथे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि नंतर 10 मिनिटे तसेच भिजत ठेवले. 10 मिनिटानंतर हे भिजलेले पोहे चांगले मॅश करायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील व्हेजिटेबल्स त्या तुम्ही टाकायचे आहेत. आता इथे मी चिरलेला कांदा घेतलेला आहे, ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा टमॅटो आणि कोथिंबीर आणि यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट टाकायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता. लहान मुलांसाठी करत आहोत त्यामुळे लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे आणि चवीसाठी गार्लिक जिंजरची पेस्ट टाकलेली आहे. आता बाइंडिंगसाठी याच्यामध्ये मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ 2-2 चमचे टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे ते एकदम टाकायचे नाही. त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करत जायचं आणि मिक्स करायचं आहे. एकदम जर टाकलं तर एकदम पातळ होईल बॅटर आणि मग त्याचे चांगले होणार नाहीत टिक्की. त्याच्यासाठी थोडं करत पाणी टाकत जावा. मला इथं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. इथे तवा गरम करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून चमच्याने छोट्या-छोट्या आकारात कटलेट्स तयार केलेले आहेत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोठा एक करू शकता. तर तयार आहेत आपले क्रिस्पी, टेस्टी, हेल्दी असे पोहा कटलेट्स. थँक्स फॉर वॉचिंग.